आता विधिमंडळ अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव बोलत असताना भातखळकर यांनी पॉइंट ऑफ ऑर्डरचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर ठाकरे आणि भातखळकर यांच्यात हमरीतुमरी झाली। या राज्याचे 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे? ठीक आहे, हे माहित नाहीये। इतकं जर महाराष्ट्रावर आलेलं एवढं मोठं संकट असेल आणि त्या संकटाच्या बाबतीत सरकार जर इतक्या पद्धतीने आणि अशा बेजबाबदारपणे, निर्दयपणे आणि उद्दामपणे आणि आमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून कसंही वागणार असेल तर ठीक आहे, नुसती चर्चा करूया, भाषण करूया आणि विषय संपवून टाकूया। अध्यक्ष महोदय, या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे? ठीक आहे, हे माहित नाहीये। क्रमांक 1 आणि अशा वेळेला राज्य सरकार ठीक आहे, 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या। राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, उद्दाम ठीक आहे, आहे। भास्कर अशा साहेब। 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय जाधव साहेब, अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू नाही शकत उभा झाले. तुम्ही राम मंदिर लुटताय, चोर कुठले? लुटताय आम्हाला सांगू नये। चला, जाधव साहेब आपण चालू करा। भातखळकर साहेब खाली बसा। भातखळकर साहेब बसा खाली तुम्ही। खाली बसा, खाली बसा। आम्हाला सांगू नये। चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या सगळे। लुटताय चला तुम्हाला सगळे यायचे। चला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला। वय बघा तुमचं। लय लय उर्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात। प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे ते. तुमची काय ती एकदम असं मला तेवढं कळतं, बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाईल आहे ना। प्रश्न महाराष्ट्र, अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं, काय केलं होतंस ते? राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केलाय। राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं। कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला घेतलं ना खाली पक्षात बसून कुणी बोलू म्हणून? नका। मला काय भातखळकर शिकवतो तुम्ही? साहेब बसा। पक्ष बदलला नाही। राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं। तुम्ही राज जाधव साहेब, ठाकरेंच्याकडे गेला होता।